जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घ्यायचं. कवच घेताना डोक्यावरून हात. तर आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे. आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे. श्री मातांच्याकडे पाहायचंय आणि हाताच्या बोटांच्या वरती लक्ष केंद्रित करायचं. सुरुवातीला काय करायचं, आपली जी बोटं आहेत, बोट्याचं पहिलं पेर म्हणतो, सुरुवातीला पहिली रेघ आहे आपल्या बोटाची, तिथपर्यंत लक्ष केंद्रित करायचं सुरुवातीला. म्हणजे दाही बोट्याच्या पहिल्या पेरापर्यंत लक्ष द्यायचं. फक्त बघायचं काय, लक्ष केंद्रित करायचं, श्री मातांना बघायचं आहे. आपल्याला काय जाणीव होते ते बघायचं. गार होते, गरम होते, चुरचुरते, टोचते, काय होते ते बघायचं, लक्ष ठेवायचं पहिल्या पेरापर्यंत. व्हायब्रेशन्स येत असताना पहिल्या पेरापर्यंत. आपलं चैतन्य कसं आहे ते आपण बघतोय. काय त्रास आहे आपल्याला ते बघतोय. हे पहिल्या पेऱ्यापर्यंत. त्यानंतर पहिल्या पेरापासून दुसऱ्या पेऱ्यापर्यंत फक्त बघायचं, वर बघायचं नाही. म्हणजे सुरुवात जी आपण बोटापासून करतोय तिथून न करता पहिल्या पेऱ्यापासून दुसऱ्या पेऱ्यापर्यंत बघायचं फक्त. दाही बोटामध्ये मधलं जे पेर आपण म्हणतो ना, मधली बाजू, तीन आपल्या बोटाची कांड्या असतात अशा, 1 2 3. त्यापैकी पहिलं बघितलं, आता दुसरं बघायचं. दुसरं पेर बघायचं दाही बोटाला. काय जाणवतं, काय फिलिंग होतं बघायचं. हे बघणं महत्वाचं आहे. हे समजलं पाहिजे आपल्याला. हा काय प्रकार आहे समजलं पाहिजे. त्यानंतर तिसऱ्या पेरापासून खाली तिसऱ्या कांडीकडे लक्ष द्यायचं, आपल्या बोटाच्या, दाही बोटाच्या. एकसारखं लक्ष ठेवायचं. जे कळलं पाहिजे त्या पेऱ्यामध्ये आपल्याला टोचल्यासारखं, चुरचुरल्यासारखं, गरम किंवा आणखी काय होतं का बघायचं, का गारच येतात तिथं हे बघायचं. अगदी सूक्ष्मात लक्ष दिल्यानंतर या सर्व गोष्टी आपल्याला समजतात. त्यानंतर तसंच थोडं खाली यायचं, जिथं बोट सुरुवात झाली, आपली बोटांची सुरुवात झाली तिथं डाव्या आणि उजव्या, तिथं लक्ष द्यायचं. हे 4 ठिकाणी आपण लक्ष दिलं, 1 2 3 आणि 4. पहिली कांडी, दुसरी कांडी, तिसरी कांडी आणि ती तिन्ही बोट संपल्यानंतर त्याच्या खाली थोडं असं लक्ष देतोय. तिथं काय जाणवते का बघायचं आपल्याला.
अगदी एकाग्रतेनं बघायचं. हे फार महत्वाचं आहे, हे समजणं गरजेचं आहे. आता आपली बोट थोडी झाडायची, अशी झटकायची बोट, बाधा असतील काढून टाकायच्या. पुन्हा श्रीमातांच्याकडे हात करायचे. बघतोय आपण श्रीमाताईनं. आता डोळे बंद करायचे. डोळे बंद करायचे. आता पहिल्या पेऱ्यापासून चौथ्या ह्याच्यापर्यंत लक्ष द्यायचं. पहिले 3 आपले कांडे आहेत, 3 कांड्यापासून परत खालीपर्यंत येतोय ना आपण, तिथपर्यंत एका वेळेला लक्ष द्यायचं, बघायचं. व्हायब्रेशन्स आतमध्ये घ्यायच्या तशा. पहिलं, दुसरं, तिसरं आणि ती परत त्याच्या खाली, असं लक्ष केंद्रित करायचं. व्हायब्रेशन्स घेत काय जाणवते आपल्याला ते बघायचं. 10 बोटावरती. हे पटकन आपल्याला समजलं पाहिजे. पहिलं पेर, दुसरं पेर, तिसरं पेर आणि खाली. व्हायब्रेशन्स बघताना अशा प्रकारे बघावं लागतात. आपण काय करतो, नुसतं बघतो, हा झालं, हे चक्र लागलं, ते लागलं, याच्या पुढे नाही. हे सगळं कळायला पाहिजे. हे पहिलं पेर म्हणजे काय, दुसरं पेर म्हणजे काय, आणि तिसरी जे पेर आहे ते म्हणजे काय, आणि त्याच्या खाली म्हणजे काय, हे समजायला पाहिजे. बघायचं व्हायब्रेशन्स आपल्याला कशा प्रकारे येत आहेत. का कुठं टोचल्यासारखं होतं मधल्या कुठल्या पेऱ्यामध्ये, किंवा शेवटच्या कांडीवरती आपल्या बोटाच्या, किंवा त्याच्या खाली, असं काय जाणवते का बघायचं. अगदी सूक्ष्मात बघायचं. डोळे बंद करून चित्ताची एकाग्रता बोटावरती करतोय आपण. हे आपण आपलं पाहतोय स्वतःच. आपल्याला व्हायब्रेशन्स किती आहेत हे समजतं आपल्याला ह्याच्यावरून. का आपल्यामध्ये काही त्रास आहे, आपल्या कुठल्या बोटावरती टोचतं, चुरचुरतं, गरम होतं, हे पहिलं पेर झालं. दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि त्याच्या खाली, असं पण बघत जायचं. 4 ठिकाणी आपण चेकिंग करतोय 10 बोटाला. या 4 ठिकाणी आपल्याला चैतन्य गरम येतं, गार येतं, टोचतं, चुरचुरतं, काय होतं ते बघायचं. बरं, एखादं बोट चुरचुरलं तर ते कुठंपर्यंत चुरचुरतं, ते सूक्ष्मातला विषय आहे. म्हणजे बोट तर सुरुवातीला लागतं, पण तिथून मग खाली आले का, मग त्याच्या खाली येतं का, पूर्ण बोट आपल्याला चुरचुरल्यासारखं होतं का, ते बघायचं. याच्यावरून आपल्याला काय आजार झालेला आहे किंवा काय त्रास आहे आपल्याला, शारीरिक आहे, मानसिक आहे का बाधिक आहे, ती कळतं आपल्याला. म्हणून ते लक्ष केंद्रित करणं अत्यंत आवश्यक आहे. हे समजणं फार महत्वाचं आहे. व्हायब्रेशन्स बघत असताना ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. आता पहिलं पेर जे आहे, आपण बघतोय की पहिल्या पेरावरती लक्ष केंद्रित करायचं आपलं. बोट जिथनं सुरुवात होतात, जिथून व्हायब्रेशन्स आपण घेतो, ते पहिलं पेर म्हणजे पहिल्या कांडीपर्यंत बघायचं. ते काय व्हायब्रेशन्स येतात आपल्या, गार येतात, गरम येतात, टोचतं. हे चुंबक शक्ती, सूक्ष्म शरीर, जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्या आतमध्ये काय चाललंय ते आपल्याला या बोटावरनं, म्हणजे पहिल्या पेऱ्यावरनं समजतं की आतमध्ये काय चाललंय तुमच्या. हे ह्या बोटावरून लक्षात घ्यायचं पहिल्या पेऱ्यापर्यंत. त्यानंतर दुसरं जे आहे, दुसरं जे पेर आहे, म्हणजे तिथून पहिल्या पेरापासून दुसऱ्या कांडीपर्यंत 2 रेगा आहेत ना बोटावरती, तिथपर्यंत काय जाणवते ते बघायचं, वरून खाली. म्हणजे बोटापासून, सुरुवातीपासून त्या दुसऱ्या कांडीपर्यंत बघायचं आपल्याला, 10 बोटांच्या वर. बघायचं काय जाणवतं. दुसरं जे पेर आहे ते मानसिक म्हणतो त्याला, मानसिक. आणि त्याच्या खालचं जे आहे, आता त्याच्या खालती शारीरिक.
त्याच्या खाली शारीरिक. हे असे 3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्या खाली जे आहे ते आपल्याला डावी बाजू असेल तर आईकडून आलेली चक्र, आणि उजवीकडून बघत असू तर आपले पित्याची बाजूची आहे ती चक्र, ती लागतात. याच्यावरून समजतं आपल्याला की आपण कुठल्या पातळीवरती आहोत किंवा त्रास कुठून येतोय, कसा येतोय, हे आपल्याला ह्या बोटाच्या पेऱ्यावरून लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला समजतं ते हळूहळू. हे प्रॅक्टिकल आहे. हे आपण तसंच जर करू लागलो तर ते काही कळणार नाही. परंतु ज्या वेळेला आपण इतर साधकांच्या वरती कार्य करू त्यावेळेला आपल्याला ह्या बोटावरती लक्ष केंद्रित करू. काही वेळेला एकदम मधल्या पेरामध्ये काहीतरी टोचल्यासारखं होतं, वर जाणवत नाही परंतु मधल्या पेराला जाणवतं किंवा त्याच्या खालच्या पेराला जाणवतं. तर आपण समजायचं की बाबा ही शारीरिक आहे, तुमचं शारीरिक दोष आहे तुमच्यामध्ये. मग ते कुठून आलाय, काय आलाय, हा अभ्यास नंतरचा. त्याची सुरुवात कशी होते, काय होते, हा नंतरचा अभ्यास. पण पहिला ह्या बोटावरती आपल्याला समजणं आवश्यक आहे, सुरुवातीपासून खालीपर्यंत पूर्ण. आता काय करायचं, ह्या बोटापासून व्हायब्रेशन्स आपण शोषून घ्यायच्या श्रीमातांच्याकडून. कुठपर्यंत घ्यायच्या, तर चौथ्या टप्प्यापर्यंत. आपण बघितले की पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा टप्पा, त्यापर्यंत व्हायब्रेशन्स आपण श्रीमातांच्याकडून शोषून घ्यायच्या, खेचून घ्यायच्या. बघायचं आपल्याला काय जाणवतं, आपली चक्र स्वच्छ आहेत का, का आपण विचार करत बसतो, का आपला भ्रम आहे, आपण ध्यान करतो हा भ्रम आहे, हे लक्षात येतं. आपल्याला कळतं आपण कुठल्या पातळीवरती आहोत, कुठल्या क्वालिटीच्या व्हायब्रेशन्स आपल्याला या लागलेल्या आहेत. हे कळण्यासाठी आपण हे बघतो, हे बघणं आवश्यक आहे. आता व्हायब्रेशन्स आपण घेतल्यानंतर खाली पूर्ण मनगटापर्यंत घ्यायच्या. दाही बोटातून जे चैतन्य खेचून घेतोय ते मनगटापर्यंत घ्यायच्या. त्याच्यावरती बघायचं आपल्याला खरोखर व्हायब्रेशन संपूर्ण बोटामध्ये खेळतायत का, तळव्यावरती, साईडला. आता तिथं आधेमध्ये कुठं टोचल्यासारखं, चुरचुरल्यासारखं ते काय होतं का बघायचं. म्हणजे बोट सोडून खाली आपण येतोय, तळव्यावरती, त्याच्या साईडला किंवा उजव्या करंगळीच्या खालच्या बाजूला कुठं टोचतं का, चुरचुरतं का, ते बघायचं. हे फार महत्वाचं आहे, कारण हे चॅनल्स आहेत. चुंबक शक्ती ही याच्यावरनं आपल्याला समजतं की आपल्याला काय त्रास आहे आणि दुसऱ्याला काय त्रास आहे, हे समजतं, जाणवतं. ते हे सर्व एकाग्रतेनं करावं लागतं. एकाग्रता महत्वाची आहे, त्यासाठी ध्यान महत्वाचं आहे. आणि ध्यान केल्यानंतर या सर्व गोष्टी आपल्याला समजू लागतील. आता आपला उजवा हात डाव्या स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचा आहे. आपला उजवा हात डाव्या बाजूला स्वादिष्ठान चक्रावरती. तर ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. तसंच हाताच्या डाव्या अंगठ्यावरती लक्ष द्यायचं. आपण पूर्ण अंगठ्यावरती आपल्याला काय फिलिंग होतं ते बघायचं. इथं म्हणूया, श्री माताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या. ज्या ठिकाणी हात ठेवलाय तिथे आणि डाव्या अंगठ्यावरती लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे कळतं ते चक्र स्वच्छ झाले की नाही का, उगाचच आपण हात ठेवलाय तिथे, हे समजतं. हे समजण्यासाठी लगे आपण अलर्ट असायला पाहिजे, कळलं पाहिजे आपण ज्या ठिकाणी हात ठेवतो ते चक्र स्वच्छ झालं का, हे बघितलं पाहिजे. उगाच नुसता हात नाही ठेवायचा, समजणं आवश्यक आहे, ज्ञान येणं आवश्यक आहे. श्री माताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या, पवित्र करा. जे काय आमच्यात अशुद्ध गेलेलं आहे ते सगळं काढून टाका आणि आम्हाला शुद्ध करा. कारण अटॅचमेंटमुळे हे चक्र लागतं. अटॅचमेंट, भौतिक गोष्टीशी अटॅचमेंट, ज्या गोष्टी नष्ट होणार आहेत त्या गोष्टीशी अटॅचमेंट किंवा अतिचिंता, यामुळे हे लेफ्ट स्वादिष्ठान आपलं लागतं. किंवा बाहेरील विद्या, समजा बाहेरील भूतविद्या किंवा स्मशान विद्या, आणखी कुठली विद्या असेल तर ती श्रीमातांच्या विरोधात आहे किंवा निर्मल विद्येच्या विरोधात आहे. त्याचा जर इफेक्ट आपल्या चक्रावरती असेल तरी पण हे चक्र आपलं लागतं. समजतं याच्यावरून की बाबा काहीतरी विद्या आहे
आणि ती आपल्या स्वादिष्ठांमध्ये येऊन बसलेलं आहे. त्यासाठी हे चक्र आपण स्वच्छ करतोय आणि ते डाव्या हाताच्या अंगठ्यावरती कळतं स्वच्छ झालेलं. आपण तर हात ठेवलाय स्वादिष्ठांवर. श्रीमाताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या असं म्हणणं त्यासाठी गरजेचं आहे. कारण गणेश तत्वाशी पण संबंधित हे स्वादिष्ठान चक्र आहे. गणेश तत्व आपण स्वच्छ करताना स्वादिष्ठानला आपण स्वच्छ करावं लागतं, म्हणजे गणेश तत्व देखील ठीक होतं. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा. आता हृदयाचं आपल्या हाताच्या बोटावर करंगळी आहे, डाव्या बाजूची करंगळीकडे लक्ष द्यायचं. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे म्हणायचं. पवित्र आत्मा आहे, शुद्ध आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे हे म्हणत असताना आपण डाव्या हाताच्या करंगळीवरती लक्ष केंद्रित करायचं आणि बघायचं खरोखर थंड येतात का, चैतन्य लहरी येतात का ते बघायचं. उगीच हात ठेवायचा नाही नुसता मी आत्मा आहे म्हणत. लक्ष आत्म्याकडे पण पाहिजे, परंतु करंगळीकडे पण पाहिजे. जे सहयोगाचं ध्यान घेतात, सेंटरवरती ध्यान घेतात, त्यांना याचं भान असणं आवश्यक आहे की कलेक्टिव्हिटीमध्ये कुठलं चक्र लागते आणि त्याप्रमाणे त्यांनी तशा पद्धतीने हात ठेवून शस्त्रावरती नेणं आवश्यक आहे. त्यासाठी हे समजलं पाहिजे प्रत्येकाला. ध्यान घेताना या गोष्टी समजणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कोणाचा हार्ट पकडू शकतो, कोणाचं स्वादिष्ठान, कोणाचं राईट साईडला पकडलं गेलेलं असतं, कोणाचं राईट हार्ट पकडतं. मग त्याप्रमाणे तिथं हात ठेवून ते चक्र स्वच्छ करत 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 शस्त्रामध्ये यावं लागतं. म्हणून कलेक्टिव्हिटीचं आपण बघू शकतो की बाबा काय चक्र खराब आहे किंवा काय व्हायब्रेशन्स आहेत ते समजणं आवश्यक आहे आणि मग ध्यानधारणा घेतली पाहिजे. तशा प्रकारे म्हणजे ते इफेक्टिव्ह ध्यानधारणा होते, म्हणजे सगळ्यांनाच त्याचा आनंद मिळतो. श्री माताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी मन बुद्धी शरीर अहंकार काही नसून शुद्ध आत्मा आहे. करंगळीकडे पण लक्ष ठेवायचं, समजतं लगेच. पूर्ण करंगळीकडे, बोटातून चैतन्य खालीपर्यंत चौथ्या टप्प्यापर्यंत घ्यायचं आहे. ते आपण बघितलं मगाशी तसं. कुठल्या बाजूला टोचतं, चरचुरतं, काय होतं ते बघायचं. गरम होतं का, पूर्ण बोट खाली पण काय वेळेला जाणवतं, वरती पण, खालच्या बाजूला पण जाणवतं. हे सूक्ष्म पद्धतीनं बघावं लागतं. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचं, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवूया. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी पण लक्ष द्यायचंय आणि हातातील तळव्याकडे लक्ष द्यायचं, डाव्या हाताच्या, म्हणजे तेही शस्त्र आहे तिकडे लक्ष द्यायचं. इथं म्हणूया, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून फिरवतोय तसंच डाव्या हाताच्या तळव्यावरती पण लक्ष देतोय, म्हणजे जाणीव होते का ते बघतोय आपण. सूक्ष्मातलं आहे, म्हणजे ते पण कळलं पाहिजे आपल्याला. आपण स्वतःचंही करतोय आणि दुसऱ्याचंही समजणं आवश्यक आहे. हात दाबून शिस्तीत फिरवतोय, त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करतोय. त्यानंतर तो हात आपण वरती उचलतोय, बघतोय टाळूतून आपल्याला थंड किंवा गरम किंवा गार अशा लहरी येतात का. आता सर्व चक्र साफ झाल्यानंतर आपण बघितलं कलेक्टिव्हिटीमध्ये कुठले चक्र खराब होतं, त्याप्रमाणे त्या त्या ठिकाणी हात ठेवून आपण कुंडलिनी वरती आणली. मग आपल्या संपूर्ण डाव्या हाताच्या बोटांच्याकडे लक्ष केंद्रित करायचं, तळव्यापर्यंत बघायचं गार लहरी येतात का हातातून टाळूतून ते बघायचं. आत्मपरीक्षण यालाच म्हणायचं, नुसताच नाही तर ध्यान करायचं ही याला अर्थ नाही. समजलं पाहिजे आपण कुठल्या स्थितीवर आहोत, कुठलं चक्र आपलं खराब झालेलं आहे आणि ते कसं ठीक करायचं हेही समजलं पाहिजे. कुठली देवता जागृत केली पाहिजे ते समजणं आवश्यक आहे. आता दोन्ही हात खाली घ्यायचे. आता ज्या ठिकाणी आपण टाळूवरती लक्ष दिलं तिथून आपली कुंडलिनी शस्त्राच्या वर आहे का बघायचं.
शस्त्रार्थ चक्र भेदन करत ती वरती आली का बघायची. हे बघत असताना दोन्ही हाताच्या बोटांच्यावरती लक्ष पण द्यायचं. व्हायब्रेशन्स येतात का तळव्यापर्यंत, तसंच वरती लक्ष आहे का ते बघायचं. म्हणजे आपण योग्य मार्गात आहोत का, खरोखर वर आली का कुंडलिनी हे बघणं महत्वाचं आहे. तसंच हाताच्या बोटावरती पण कळायला सुरुवात होते ना व कुंडलिनी वर गेलेली आहे, तर हाताच्या बोटामधून देखील चैतन्य व्हायला सुरुवात होते. थंड थंड लहरी आपल्या बोटातून आत शिरतायत, बोटाच्या आगरातून एक वेगळ्या प्रकारची जाणीव. मग आपण पूर्ण स्वच्छ होऊन कुंडलिनी शस्त्रार्थ वर आली, पूर्णतः स्वच्छ, कुठलाही विचार नाही, काही नाही, काय नाही, कुठली अटॅचमेंट नाही, फक्त ती जाणीव आपण घेतोय, जी चैतन्याची जाणीव आहे, जी आत्म्याची जाणीव आहे, त्याचं स्पंदन, त्याचं स्फुरण, त्याचं चैतन्य, ते आपण घेतोय, तो अनुभवतोय आपण. ते एकाग्रतेने लक्ष द्यायचं. चित्ताची एकाग्रता त्यासाठीच महत्वाची असते. नाहीतर ध्यानाला बसल्याबरोबर आपण किती वेळा तरी हलतो किंवा इकडे तिकडे आपलं फार लक्ष असतं, विचलित असतो आपण. तसं होता उपयोगाचं नाही. ध्यान करताना स्वतःशी प्रामाणिक राहून ध्यान करायचं. आपल्याला काहीतरी प्राप्त करायचं आहे हा उद्देश ठेवून आपण ध्यान करायचं. आपण श्रीमातांशी जोडलं जातोय, आपण स्वतःला का फसवायचं. श्रीमातांशी खरोखर जोडलो गेलोय की नाही हे कोणी बघायचं, आपणच बघायला पाहिजे. ते दुसरे कोण बघणार. आपली स्थिती आपणच पाहायची. खरोखर चैतन्य येते का बघायचं, वर टाळूवरती जाऊन येते का बघायचं. आणि ही कलेक्टिव्हिटी मध्ये आहे. जरी आपल्याला एखाद्या वेळेस खाली चक्रावरती त्रास असेल तर कलेक्टिव्हिटी मध्ये सगळ्यांची कुंडलिनी वर आल्याबरोबर आपली देखील कुंडलिनी वर येते. हा फायदा कलेक्टिव्हिटीचा आहे, कारण आपण सगळे एकत्र बसलोय आता कलेक्टिव्हिटी मध्ये. श्री माताजी कार्य करतायत, तर त्याचा फायदा अनायासे आपल्याला होऊन जातो. म्हणून लक्ष द्यायचं त्या ठिकाणी. आणि सर्वांचं चित्त एका चक्रावरती असलं तर त्याचा अधिक फायदा होईल ना. एकाने चित्त द्यायचं, दुसऱ्याने दुसरीकडे द्यायचं, तर ती कलेक्टिव्हिटी नव्हे. एकाच वेळेला एकेच ठिकाणी सर्वांनी लक्ष दिलात तर ती देवता खरोखर जागृत होते आणि त्याची अनुभूती येते आपल्याला. म्हणून कलेक्टिव्हिटीला फार महत्व आहे. लक्ष शस्त्राच्या वरती ठेवतोय आपण. एक मिनिटभर वरती, म्हणजे सर्वांनी वरती यावं यासाठी सहजमध्ये वरती येतो. शांत चित्तानं, फक्त शांत बसल्यानंतर कुंडलिनीची हालचाल जाणवते. थंड लहरी डोक्यातून बाहेर पडलेली जाणवतात. एकाग्रता नसेल तर ते जाणवणार नाही, एकाग्रता असेल तर जाणवतं. आता ही जाणीव आणखी वाढवण्यासाठी आपला डावा हात लिव्हर वरती ठेवायचा, लक्ष मात्र वरतीच ठेवायचं. आपला डावा हात उजव्या बाजूला नाभी चक्रावर, म्हणजे लिव्हर वरती, लक्ष मात्र शस्त्राच्या वरती. जाणीव आणखी वाढली का पाहायची. कारण वातावरणामुळे देखील आपल्यामध्ये चक्रामध्ये बदल घडू शकतो. कारण अग्नी जसा बाहेर आहे तसा अग्नी आतमध्ये पण आहे. जल जसं बाहेर आहे तसं आतमध्ये पण आहे. वायू जसा बाहेर आहे तसा आतमध्ये पण आहे. ही जी पंचमहाभूत तत्व बाहेर आहेत तशी आतमध्ये पण आहे. मग बाहेरचं क्लायमेट कसं आहे त्याप्रमाणे आतलंही होतं. मग त्याप्रमाणे आपलं खान पिन ठेवावं लागतं. त्यावेळेला आपण कसंही खाऊन चालत नाही किंवा कसंही पाणी पिऊन चालत नाही. त्या पद्धतीनं मोसमाप्रमाणे आपण आपलं टेम्परेचर मेंटेन ठेवावं लागतं. हे सर्व आयुर्वेदामध्ये आहे, कसं करायचं, काय करायचं. त्याप्रमाणे आपण राहिलो तर शरीर आपलं व्यवस्थित राहील, आपलं माइंड व्यवस्थित राहील. आणि शरीर आणि मन मजबूत झालं तर आत्मा देखील आपला मजबूत होतो. म्हणजे त्याच्याकडे जास्त लक्ष जाईल आपलं.
लक्ष पूर्णपणे सहस्त्रारच्या वरती ठेवतोय आपण. हात मात्र लिव्हर वरती ठेवतोय. तसंच उजव्या हाताच्या बोटांच्या वरती पण लक्ष देऊ शकतो. आपली उजवी बाजू पूर्णपणे स्वच्छ होण्यासाठी आपण लिव्हर वरती हात ठेवतोय. आपलं लिव्हर म्हणजे चित्त, चित्ताची जागा आहे. चित्त स्थिर झालं, शांत झालं की आपण आत्म्याच्या अधिक जवळ जातो. त्यानंतर आपला डावा हात श्रीमातांच्याकडे, लक्ष सहस्त्रारच्या वरतीच. आता थोडस खाली यायचं सहस्त्रार मध्ये, थोडस खाली यायचं. सहस्त्रार आणि त्याच्या आजूबाजूला लक्ष द्यायचं. आपलं चित्त कुठं आहे त्याच्यावरती, हातावरती व्हायब्रेशन्स आपल्याला समजणार. अभ्यास करू शकतो आपण. आता सहस्त्रार मध्ये लक्ष आलं असेल आपलं चित्त खरोखर आणि आजूबाजूला, तर हाताच्या बोटावरती कुठं जाणवतं ते बघायचं. आत्मपरीक्षण याला म्हणायचं. म्हणजे बाह्यात लक्ष न देता आपल्या आतमध्येच आपलं लक्ष जातं, हे बघण्यासाठी आहे आत्मपरीक्षण. चित्त कुठं जातं हे फार महत्वाचं आहे. आता चित्त आपण सहस्त्रार आणि त्याच्या भोवतानी ठेवतोय, तर हाताच्या बोटावरती काय जाणवतं आपल्याला? सहस्त्रार जाणवतं, तळव्यावरती आणि त्याच्या भोवतानी जाणवतं का बघायचं. नसेल तर काही जणांना हाताच्या बोटावर टोचल्यासारखं जाणवतं. याचं कारण काय? वर तर जाणवते परत टोचल्यासारखंही होतं. याचं कारण असं आहे की आपण लक्ष तर सहस्त्रार मध्ये देतोय, पण विचार मात्र आपण कुठला तरी दुसरा करतोय. त्यामुळे हे चक्र लागतं आपलं. एवढं सूक्ष्म आहे. म्हणजे ध्यानाच्या वेळेला तन आणि मन आपलं एकाग्र पाहिजे. जे चित्तात आहे तेच मनात आहे, जे मनात आहे ते शरीरात आहे. म्हणजे संपूर्ण तीन ज्या नाड्या आहेत त्या संपूर्ण एकाग्रता पाहिजे आपली. शरीर एकीकडं, मन एकीकडं, बुद्धी एकीकडं, चित्त एकीकडं असं नको आहे. यासाठी एकाग्रता महत्वाची आहे. लक्ष सहस्त्रार आणि त्याच्या भोवतानी ठेवत असताना विचार दुसरा कशाला करायचा? काढून टाकलेत ना सगळे विचार आपण डोक्यातले. मग हातावरती पण जाणवते का बघायचं, तळवा आणि बाजूला. हा अभ्यास आहे सहजयोगाचा. हे समजणं हे फार महत्वाचं आहे. हे कळलं पाहिजे आपल्याला. सहजयोग म्हणजे आपल्याला बरोबर ध्यान केलं, झालं, संपलं, गार झालं असं नाही आहे. कळलं पाहिजे. डीप मध्ये जायचं म्हणजे काय, गहनतेत जायचं म्हणजे काय, हे ज्ञान श्रीमाताईंनी दिलेलं आहे. ते घेता आलं पाहिजे आपल्याला. आणि सहज मध्ये किती सूक्ष्म आहे ते. परंतु सूक्ष्मात उतरणारी माणसं पाहिजेत आपल्याला, साधक पाहिजेत. वर वर करणाऱ्यांचा काय उपयोग आहे? असं न होता आपण प्रामाणिकपणानं आपल्या स्वतःकडे बघत खरोखरच आपल्याला ती स्थिती प्राप्त करायची आहे. ते जाणवलं पाहिजे बोटावरती, सगळ्यांना समजलं पाहिजे, यासाठी आहे. आता सहस्त्रार मधून आज्ञेचक्रामध्ये यायचं. अग्नी, आज्ञा म्हणजे अग्नी, अग्नीचं तत्व आहे ते. आज्ञाचक्र, सूर्यचक्र, तिथे यायचं. अगदी बारीक लक्ष ठेवायचं. वरून खाली लक्ष आज्ञेमध्ये. आता आज्ञाचक्राच्या बोटावरती काय कळते का आपल्याला ते बघायचं. करंगळी जवळचं बोट अनामिका, त्या दोन्ही बोटावरती आपल्याला काय जाणवते का बघायचं. थंड. कारण लक्ष आपलं आज्ञेवरती आणले. आता चित्त कुठं आहे तसं चैतन्य येणार. हे बघण्यासाठी आपण करतोय की चित्त कुठं गेलं. एखाद्या व्यक्तीत गेलं चित्त तर त्याच्या व्हायब्रेशन्स आपल्या हाताच्या बोटावर येतील, पटकन समजेल. हे समजण्यासाठी आहे. हे कळावं यासाठी चित्ताचा आपण अभ्यास करतोय. आज्ञावरती लक्ष दिल्यानंतर बोटावरती काय सेन्सेशन्स येतात आज्ञाचक्राच्या ते बघायचं आहे. ठीक आहे. आज्ञेतून विशुद्धीमध्ये येऊया. विशुद्धीमध्ये यायचं. आता विशुद्धी चक्राची बोट बघायची.
तर्जनीचं बोट लक्ष विशुद्धी चक्रामध्ये आहे. म्हणजे चित्त कुठं जाईल तिथं चैतन्य आपल्याला कळेल, हे ह्यातनं आपण शिकायचं आहे. ते ज्ञान घ्यायचं आहे, समजलं पाहिजे. बोटावरती कळणं आवश्यक आहे. आता विशुद्धीवरती लक्ष आहे, तरी पण आपलं काही वेळेला विशुद्धीच्या डाव्या बोटावरती पण जाणवतं विशुद्धी. आपण समजून घ्यायची आपली स्थिती काय आहे. खरोखर विशुद्धी आपली सुटलेली आहे का अजून सुटायला पाहिजे, हे कळतं त्याच्यावर. विशुद्धीतून अनाहत चक्रामध्ये यायचं, हृदयामध्ये. आता हृदयाचं बोट कुठली, करंगळी, त्याच्यावर समजतं का बघायचं, करंगळीकडे लक्ष द्यायचं आणि अनाहत चक्रावरती पण लक्ष ठेवायचं. फक्त त्या बोटावरतीच, करंगळीच्या दोन्ही. कशा प्रकारच्या व्हायब्रेशन्स येतात त्यावरून आपलं चक्र किती स्ट्रॉंग आहे ते कळतं. किती क्वालिटीच्या व्हायब्रेशन्स त्या बोटातून येत आहेत त्याच्यावरून कळतं की आपली अवस्था काय आहे किंवा ते चक्र किती स्ट्रॉंग आहे हे समजतं. त्यासाठी आहे. अनाहत चक्रातून नाभीमध्ये यायचं. नाभी चक्राच्या बोटाकडे लक्ष द्यायचं, मध्यमा. नाभी चक्राच्या दोन्ही बोटातून काय जाणवतं, तसंच नाभीवरती पण लक्ष आहे आपलं. म्हणजे व्हायब्रेशन्स बघत असताना आपण कशा प्रकारे बघायचं आहे हे कळणं महत्वाचं आहे. त्यासाठी आहे. एखाद्या व्यक्तीच्या व्हायब्रेशन्स बघायच्या असल्या तर आपल्याला ही सर्व नॉलेज पाहिजे. म्हणून पहिला आपण स्वतःच बघायचं. आपल्या चक्रावरती चित्त न्यायचं आणि बोटावरती बघायचं. नंतर दुसऱ्यावरती चित्त घालायचं, बोटावरती बघायचं. चांगल्यासाठी, वाईट बघायचं नाही त्यांचं, चांगलं बघायचं. जर आपण वाईट बघू लागलो किंवा वाईट काही हे करू लागलो तर त्या व्हायब्रेशन्स लुप्त होतात. श्रीमाता ही ताकद देत नाहीत मग आपल्याला. दुसऱ्याच्या भल्यासाठी आपण बघणं आवश्यक आहे, वाईट करण्यासाठी नाही, चांगल्यासाठी शक्ती आहे. नाभीतून स्वादिष्ठान मध्ये यायचं. स्वादिष्ठानची बोट आहेत अंगठ्या, दोन्ही अंगठे. बघायचं जाणवतं काय ते. तर स्वादिष्ठान लेफ्ट लागतं का राईट लागतं, का बधीर होतं, बोट टोचल्यासारखं होतं. म्हणजे आपण स्वादिष्ठानवरती जास्त कार्य केलं पाहिजे. कॅन्डल घेतली पाहिजे डावीकडे किंवा उजवीकडे हात ठेवला पाहिजे. असं काय करावं लागतं का बघायचं. स्वच्छ करायचं. आपण स्वतःला स्वच्छ करायचं. बघतोय ना आपण, लक्ष तिकडे आहे आणि हाताच्या अंगठ्यावरती पण आहे. हा, आता स्वादिष्ठान मधून मूलाधार शक्ती केंद्र. मूलाधार शक्ती केंद्र कुठं आहे, आपल्या हातावरती, ते माहिती आहे आपल्याला. मनगटाच्या जरा पुढे तिकडे लक्ष द्यायचं. आणि शरीरातील मूलाधार शक्ती केंद्रावर. आता आपल्याला सर्व चक्रांची माहिती कळली की आपण चित्त दिल्यानंतर बोटावरती पण लक्ष द्यायचं. म्हणजे आपली स्थिती काय आहे ते कळतं, समजतं, ज्ञान येतं, कळतं की बाबा कशा प्रकारे व्हायब्रेशन्स येत आहेत. किंवा हे चक्र समजा गोल गोल फिरत असेल तर आपल्या हाताच्या बोटावरती किंवा जी तिथं स्थान आहे गणेशांचं, तिथं ते फिरल्यासारखं जाणवतं. किती महत्वाचं आहे. जशी त्या चक्राची अवस्था किंवा स्थिती असेल तसं बोटावरती कळतं आपल्याला. जर गार होत असेल तर गार व्हायब्रेशन्स येणार. त्या चक्रावरती काय प्रॉब्लेम असेल तर आपल्या हातावरती पण प्रॉब्लेम्स जाणवणार. टोचल्यासारखं जाणवत असेल बोटावरती, हातावरती पण टोचल्यासारखंच जाणवणार. जी चक्रांची अवस्था आहे तशीच बोटावरती येणार. हात बोलू लागले आपले, समजतं. आता मूलाधार मधून परत वरती स्वादिष्ठान मध्ये शिस्तीत यायचं. तर पाठीच्या मणक्यातून स्वादिष्ठान मधून नाभी. भरभर बघता आलं पाहिजे. नाभी म्हटलं की लगे नाभीचं बोट आलं पाहिजे, नाभीवरती लक्ष पाहिजे. पटपट कळलं पाहिजे. म्हणजे एवढं सूक्ष्म विषय आहे तो. पटकन पकडता आलं पाहिजे व्हायब्रेशन. नाभीतून अनाहत, अनाहत मधून विशुद्धी, विशुद्धीतून आज्ञा, आज्ञेतून सहस्त्रार,
शस्त्रारमध्ये आपल्याला कळतं हाताच्या तळव्यावरती पण व्हायब्रेशन्स, आणि शस्त्रारच्या वरती, मग हातावरती कसं बघणार? हातावरती मग बघायचं नाही, व्हायब्रेशन्स बघायच्या बघ. कारण वरती आकाश तत्व आहे, तिथल्या व्हायब्रेशन्स वेगळ्या प्रकारच्या असतात. ते फक्त चैतन्याद्वारे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे हाताच्या बोटावरती वेगळ्या प्रकारच्या व्हायब्रेशन चालू होतात. तुम्हाला क्वालिटी, वेगळ्या प्रकारची क्वालिटी तुम्हाला मिळेल हाताच्या बोटावरती, समजायला लागेल. हे शस्त्रारच्या वरती गेल्यानंतर कळायला चालू होतं. मग हे समजायला आपल्याला हा अभ्यास करायला पाहिजे. इथून पुढे आपण तशा प्रकारचा अभ्यास करायचा, कळलं पाहिजे प्रत्येक साधकाला. लक्ष शस्त्राच्या वरती 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 न्यायचं. आता आपण आपल्या व्हायब्रेशन्स मध्ये पण काय फरक पडतो त्याचाही अनुभव घ्यायचा. आकाश तत्वापर्यंत जाता येते का बघायचं. तिथल्या व्हायब्रेशन्स बोटावरती येतील. त्याच्याही वरती गेलात समजा जलतत्वात, तर त्याच्या व्हायब्रेशन्स पण बोटावरती येतात. ती सूक्ष्मता पकडता आली पाहिजे. म्हणून आपण अशा प्रकारे, चित्त कुठं जाईल चैतन्य त्या प्रकारे येईल. लक्ष पूर्णपणे शस्त्रारच्या वरती ठेवून एक 10 ते 12 मिनिटं बसायचं आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. पिता के विरोध में जाने का मतलब है कि आप कार्यशील न हो, कार्यक्षम न हो, आप कार्यकर्ता न हो, आप में आलस्य आ जाए, ये तो पिता के खिलाफ पाप है। लेकिन माँ के खिलाफ पाप है जहाँ आप अपनी नैतिकता को खो देते हैं। जिन्होंने अपनी नैतिकता को खो दिया है, ऐसे लोगों का ये चक्र बहुत कमजोर हो जाता है, और इसीलिए फिर ये चक्र जो है इसको ठीक करने में बड़ी मुश्किल हो जाती है। और जो लोग इस तरह से गिर जाते हैं और उनका ठीक होना भी मुश्किल हो जाता है, जैसे एड्स की बीमारी है या इसी तरह की जो बीमारियां हैं, जिसे कि हम गुप्त रोग कहते हैं, ये सारे गुप्त रोग अनैतिकता से आते हैं। और ये अनैतिकता के रोग जो है किसी तरह से भी ठीक नहीं हो सकते जब तक आपके गणेश तत्व ठीक नहीं हो जाएगा। इसलिए समझ लेना चाहिए कि हमें अपने अनैतिकता से अपने सारे व्यक्तित्व को, अपने सारे जीवन को पूरी तरह से आडोलित रखना चाहिए, पूरी समय उसमें पवित्रता में डूबे रहना चाहिए। ये जो पवित्रता है उसके बारे में ईसा मसीह ने बहुत बढ़कर बात कही है, क्योंकि आज्ञा चक्र पे उनका स्थान है, इसलिए उन्होंने आज्ञा चक्र पे बहुत बड़ी बात कही। और वो ये कहा कि तुम्हारे आंखों में भी कोई भी अपवित्रता नहीं होनी चाहिए। Thou shalt not have adulterous eyes. आंखें भी ऐसी हो, वो भी निर्मल होनी चाहिए, क्योंकि आंखें निर्मल का नहीं है तो ईसा मसीह वहां नहीं है। लेकिन देखिए परदेश में हम देखते हैं कि हर एक ईसा को मानने वाले लोग, सबकी आंखें बहुत खराब है। इस औरत की तरफ देख, उस औरत की तरफ देख, उस तरफ देख, फिर औरतें भी ऐसी आदमियों की तरफ देख, उनकी आंख ऐसी चलती रहती, कभी आंख स्ट्रेट ही नहीं रहती। और फिर एक बार ये चल जाए तो ये नेगेटिविटी होती है, भूत है, आंखों से चलते हैं, और एक पे जाएंगे फिर दूसरे पे जाएंगे। उसका कोई खेल ऐसा है कि उस खेल में कोई मजा तो नहीं आता, पर वो खेल ही अपने आप ही चलते रहता है और आदमी इसी में पागल हो जाता है। तो ईसा मसीह ने भी पवित्रता की अति सूक्ष्म बात कह दी कि तेरी आंख भी अपवित्र नहीं होनी चाहिए, किसी की और तेरी आंख से भी तुम अपवित्रता के भावना से न देखो। ये बात उन्होंने कही, जैसे कि ये पवित्रता का ही पूरा स्रोत है, इसलिए उन्होंने पवित्रता की बात कही। ईसा मसीह ने ज्यादातर पवित्रता वो अंगार से पूरी तरह से प्रकट करते थे। जैसे कि आपने देखा है इस वक्त में रावण ने श्री राम के विरोध में बात की तो लंका में आग लगी। तो आपके जो हनुमान जी है वो भी मंगलवार की उनकी पैदाइश है और वो उनके पास नवधाई शक्तियां है, उसके साथ ये दोनों ही मिल करके ऐसे काम करते हैं। तो विशेषकर मनुष्य के अंदर का क्रोध हो, तो उस क्रोध को कैसे शांत करना चाहिए इस श्री गणेश जानते हैं। और वो फिर इस तरह से उसकी युक्तियां करते हैं, उसमें ऐसे
फिक्स करते हैं कि वो आदमी एकदम हताश होकर के और फिर मान जाता है कि मैंने जो किया वो गलत किया, मुझे ऐसा नहीं करना। तो जो कर्म तरीके के लोग होते हैं उनको भी ये ठीक कर सकते हैं। और इसी के लिए जब मंगलवार किसी के घर मंगली हो तो उसको कहते हैं कि तू पूरन का जो पत्थर होता है जिसे मुगा कहते हैं वो पहने, वो भी गर्म होता है। मुगले का पत्थर बड़े गर्मी से गर्मी मानी जाती है। ऐसे भी आप देखिए कि जितने भी गर्म देश है वहाँ लोग गुस्सा बहुत ज्यादा है, कहीं भी चलिए अगर आप इंडिया में जाइए तो कई साउथ इंडिया का खाना इतना वाला होता है कि आप खा ही नहीं सकते। और फिर आप और जैसे चाइना में जो साउथ का चाइना है जैसे कैंटोन वगैरह वहाँ पे तो बहुत कुछ खाना होता है। इसी प्रकार आप इटली में भी जो साउथ है या फ्रांस में साउथ है वहाँ लोग बहुत कुछ खाते हैं। क्यों खाते हैं? क्योंकि मृत्यु से मृत्यु, गर्मी से गर्मी चलती है, इसलिए वो मिर्चा खाते हैं जिसमें खूब पसीना आए और वो ठंडक बनी। इसी प्रकार की गणेश की अपनी गर्मी से आपकी गर्मी आपको अंदर में कोई अहंकार हो जाए तो इस तरह से वो आपको दिखा देते हैं अपना प्रताप, उससे फिर आप कभी ठंडे हो जाए। और ये जितनी भी बीमारियां हैं इसमें भी बहुत गर्मी निकलती है, बहुत जनरेट होती है और जिस गर्मी के कारण ही आदमी अस्वस्थ होते हैं। ठीक है कि हम इस गर्मी का ही इलाज करें और उसके ऋषि गणेश की आराधना करें और उनके प्रति अपने को विशेष रूप से समर्पित करें। आज का दिन बहुत ही बड़ा मैं सोचती हूँ, ये 3 चीजों का योग यहाँ हो गया कि आज ही ईसा मसीह का जन्म है, आज ही मंगलवार है, आज ही गणेश का जन्म और आप लोग सब गणपति पूजा है। ये सब कुछ इस कदर बन गया आज मुझे इससे बड़ा जो एक चमत्कार होता है ऐसा लगता है कि बड़ा भारी चमत्कार है कि सब होगा। और उसमें तकलीफ भी हो गई, सब यहाँ पर तो कर रहे थे कि हमने जाकर सोचते हैं और नहीं हो पर धीरे कोई चीज होती तो फिर तो उठ चुका। अब तो हमेशा सोचते हैं कि जो समय हमारे लिए था वही समय पूजा हो, उससे पहले हो ही नहीं सकता। तो इससे जो चीज नियति का है उसको तो बदल उसके तरफ लड़ाई जगह कर फायदा है। जो है तो जिस वक्त भी जो होगा सब हो जाएगा, सब कुछ हो जाएगा। इसलिए आप इस वक्त गुजारे हो रही ये टाइम था कोई हम कोई घड़ी से गुलाम तो है, लेकिन इसके फायदे कितने होते हैं आप आगे जाकर देखेंगे। अगर आप टाइम गुलामी नहीं करें तो बहुत कुछ सहयोग करें। और जो आदमी टाइम की गुलामी करता है वो कभी सहयोग नहीं करता है, तो उसका विचार ये टाइम नहीं कर रहा है, ये टाइम नहीं कर रहा है और सहयोग की उसको टाइम नहीं होता। जो कहेगा कि ये सहयोग ही कर रहा है तो पूरा टाइम उसके लिए पड़ा हुआ और पूरी चीज बढ़िया तरीके से हो जाती है। पर इस पर सिर्फ बात यह है कि तो अनुभव होना चाहिए और अनुभव होने के बाद उस पर विश्वास होना चाहिए। ऐसी ऐसी चीजें विकसित हो जाती है। बहुत लोग सुबह शाम पर मुझे अपनी चमत्कार बताते वहां मैं परेशान था जा रहा हूँ कब मुलाकात हुआ है ऐसा तो हमें सामने चल रहा है। किसी भी चीज की आपके मन में इच्छा हो जाए कुछ हो सकती पर विश्वास की बात है और विश्वास के अंधविश्वास से जुड़े नहीं, बिल्कुल अंधविश्वास में श्रद्धा है जहाँ पर हम पूरे दिमाग से सब देखे हैं कि हमने सब देख लिया और तब भी हम नहीं मानेंगे कि क्या कहा जाएगा कि आप बहुत ज्यादा बेईमान क्या आप झूठ बोलते और क्या आप महामूर्ख। इनमें से 3 चीजें हो सकती है कि आप सब चीजों देख रहे हैं उसको जान रहे हैं उस सब कुछ हो रहा है उस पर भी आप उस पर विश्वास नहीं करते तो फिर आप ये सब देखते हुए आप सोच सकते हैं इसकी गणेश की बड़ी चीज और वो महाराष्ट्र में 8 ट्रस्ट विनायक है इनकी वजह से इस महाराष्ट्र को बहुत ज्यादा पुण्य मिला हुआ। लेकिन तो भी लोग इतने पागल है वो इसी रूप से रहोगे यही सब करते हैं कर्म कांडों में फंस जाएंगे पर ये नहीं होगा इस सत्य को प्राप्त। अब आप लोग बहुत अच्छी बात है बहुत समझदार है तो आप लोगों ने सत्य को खोजा और आपको
लेकिन हम इसको बताने के लिए आपको चाहिए कि आप गणेश के गुणों को अपने अंदर लें। इनमें से हजारों लोग आए थे गणेश जी की पूजा की। इनमें से कितने लोग गणेश जी को जो मानते हैं, कितने लोग ऐसे जिनमें गणेश जी का कोई भी गुण हो, ऐसा होता है। शराब पियेंगे, आपस में लड़ेंगे, झगड़ेंगे, औरतों को सताएंगे, मारेंगे, पीटेंगे, सब करेंगे, और श्री गणेश जी अंगार का पहुंचे। अरे आप जब इतनी बड़ी अंगार है तो आप काहे को आए? इसका कोई विचार ही नहीं करता कि हम किस चीज में विश्वास करते हैं, उसके गुण हमारे अंदर। हाँ, हमें उसको बड़ा विश्वास है, हम इनकी पूजा करते हैं, हम उनकी पूजा करते हैं। अच्छा, पर तुम्हारे अंदर उसको कौन से गुण है? लेकिन सच्चाई ये है कि अगर आप इसको मानते हैं तो उनके गुण भी आपके अंदर आने चाहिए, और जब तक ये गुण आपके अंदर नहीं आते तब आपका मानना न मानना बराबर, उसका कोई फर्क नहीं पड़ेगा। आज हम श्री गणेश की पूजा करने वाले हैं, और श्री गणेश और गौरी की पूजा होगी, और इसमें यही ध्यान देना चाहिए गौरी एक कुंडलिनी महाकुंडलिनी महागौरी, और इसका कारण ये है कि अपने बच्चे को जो बहुत सालों से खोज रहा है उसको आप साक्षात्कार प्राप्त करें, उसका पुनर्जन्म करें। इस महागौरी का कार्य है जो आप सबके अंदर स्थित है। इसलिए आज हम सिर्फ करने के और गौरी की पूजा करेंगे, और बाद में देवी की पूजा होगी, वो अलग कार्य। In short, I told them what is so special about today. Tonight is the time when it is Tuesday. On Tuesday, Sri Ganesha was. So they celebrate every fourth day of the moon as the Sri Ganesha's birthday, because of one of the fourth. But when this fourth falls on a Tuesday, then the thing is a tremendous yoga, because on Tuesday he was born. On Tuesday, the fourth of the month has come, so they just try to worship it as a something special thing. Now, I also told them what is the quality of Sri Ganesha, which we see in Christ, and as Christ is the incarnation of Sri Ganesha. Today, the remarkable thing is that the third yoga is that today is the birthday of Christ. And the fourth thing, which is very important, is that we all should be there on such a day on Christmas. So it's very important thing, and that's how we have to learn that if you worship Ganpati or if you worship Christ, you should try to see what qualities you have got in our life. Now, regarding Jesus Christ, you know him very well, that he always talked of morality, always talked of holiness, of auspiciousness, and all these things, the holiness and the complete cleanliness within your being, is to such an extent that I said, he said, that thou shalt not have adulterous eyes. So, Ganesha also was against the adultery, any kind of adultery, or he was against, and that's why most people who indulge into adulterous life suffer very badly. It's rather difficult to cure. All these reasons which are incurable of Ganesha's problems are really difficult, because here you have infected Ganesha, and that's why he gets angry with you. Now his style is of style. One is by which he shoots you down, he shoots your kundalini, and the second one is that he gets angry with you and tries to punish you. These two qualities here. So one has to be very careful when you are dealing with your morality. Morality should be a part and parcel of your being. That you should be proud that you are moral, and that you should try to lead a very moral life without torturing anybody, without hurting anybody. In Sajona, I hope it is already clear that we have to lead a very, very moral life. Of course,
course, all my discussion can be translated later, and I hope you'll be able to enjoy it. But this is the best part of it. That today we have the propensity of Christ, propensity of Siddhartha, and also on such a day, which is so well worshipped and regarded as something important in it. About this. दोन मिनिटं आपण वरती ठेवतो. तर हळूहळू आपले डोळे उघडायचे आहेत, श्री मातांच्याकडे बघायचं आहे. लक्ष शस्त्राच्या वरती, दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती बघतोय श्री मातेला. डोळे उघडे ठेवून आपण वरती लक्ष ठेवतोय, बघतोय श्री मातेला. तसेच व्हायब्रेशन कुठल्या प्रकारचे येत आहेत ते बघायचं हाताच्या बोटावरती. तर श्री मातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत बंधन घेऊया. शिस्तीत कुंडली वर करून चैतन्याची गाठ मारायची. एक कुंडलीनं स्थापित करायची करते. दोन गाठी, तिसऱ्या वेळेला 3 गाठी मारायच्या चैतन्याच्या. परत कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. त्यामुळे लक्ष व्हायब्रेशन कडे, जे कवच तयार होते तिकडे लक्ष पाहिजे. उजवीकडून डोक्यावर डावीकडे. शिवलिंगासारखं हे कवच, त्याला शिव कवच म्हणतो. देवी कवच आणि श्री गणेश कवच. म्हणजे आपण दिवसभर शस्त्राच्या वरतीच लक्ष ठेवायचं आणि व्हायब्रेशन कडे लक्ष ठेवायचं. म्हणजे व्हायब्रेशन स्वतःची चक्र बघायची, आपण स्वतः तपासायची, तेही बघायचं आहे आणि लक्ष शस्त्राच्या वरती पण ठेवायचं आहे. जय श्री माताजी.